नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान तुमचे स्वागत. आयची महत्वाची अपडेट ती म्हटल्यार IPHP म्हटल्यार मनोरुग्ण उपचार इस्पितळ जे बांबोळे हांगासर आसा, मानसिक आरोग्य इस्पितळ. त्या इस्पितळान ऑलमोस्ट 26 पेशंट अटेंडंट आसात जे फाटली 10 वर्सां थंय कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात. त्या पेशंट अटेंडंटांक काल आकस्मीक पद्दतीन एक मेमोरंडम इश्यू जालो आणि ह्या मेमोरंडमा अंडर ह्या 26 पेशंट अटेंडंटांक एग्रीमेंट डॉक्युमेंटाचेर सायन करपाक जाय अशा पद्दतीची सक्ती करपाचो प्रकार घडला. आता ह्यानूय पयलीं अशाच पद्दतीचो एग्रीमेंट तांकां दिल्लो, पूण तांणी ताचेर सायन करपाक न्हयकार दिलो. पूण आता परतून हो एग्रीमेंट तांकां इश्यू जाला आणि तांकां सांगला की दे हॅव टू कंपल्सरी सायन ऑन दीस एग्रीमेंट. जर तांणी ह्या एग्रीमेंटाचेर सायन करूंक ना जाल्यार तांकां पगार मेळचो ना. आता तो मेमोरंडम कितें आणि त्या मेमोरंडमान कितें म्हटलां हें पयलीं आमी समजून घेवया. Attention is invited to all the below mentioned patient care attendant working on contract basis in this institute to exercise an agreement of contract which is mandatory for all the contractual employees, as the same will be required to clear the salary bills of the concerned contractual employees deployed in this institute. आता पगारा खातीर एक म्हटल्यार ह्या कॉन्ट्रॅक्ट स्टाफांक वेळेन पगार मेळना, 2-2 महिने 3-3 महिने लागतात. ते पगार स्ट्रीमलायन करपाक आणि दर म्हयन्याक तांकां पगार दिवपाच्या नांवान आता तांच्या कडल्यान हो एग्रीमेंट सायन करपाचो हो प्रयत्न आसा. आता एक गजाल आमी समजून घेवंक जाय की हे जे स्टाफ आसात पेशंट अटेंडंट, हे स्टाफ फाटली 10 वर्सां जाली थंय काम करतात. 2013 ह्या वर्सा जेन्ना लक्ष्मीकांत पार्सेकर हे आरोग्य मंत्री आसले तांच्या कार्यकाळान ह्या पेशंट अटेंडंटाची भरती जाल्ली आणि स्पेसिफिकली हे पेशंट अटेंडंट IPHPन तांकां पेशंट अटेंडंट रुजू केले, कारण IPHPन वेगळ्या पद्दतीन थंय पेशंटांक हँडल करचे पडटात आणि त्या खातीर हांची खास नेमणूक जाल्ली. पूण दुर्दैवाची गजाल ती म्हटल्यार आयज लक्ष्मीकांत पार्सेकर हांचो वाडदीस आणि तांच्या वाडदिसाच्या आदलेच दिसा हो एग्रीमेंट ह्या स्टाफांक दितात आणि तांकां सांगतात की सायन मार. तो एग्रीमेंट कितें तर त्या एग्रीमेंटाचेर ज्यो कंडिशन्स आसात ती कंडिशन वाचल्या उपरांत कोणाची न्हीद वयतली आणि ह्या कॉन्ट्रॅक्टा वयल्या कामगारांची तर न्हीदूच वयतली, कारण फाटली 10 वर्सां जाली ते कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात. खंय तरी सरकार तांकां रेग्युलर करतले अशा पद्दतीची आस्त बाळगून आसात आणि ती कंडिशनां जर वाचीत त्या एग्रीमेंटा वयली जाल्यार कर्मा भोगो अशा पद्दतीची ही परिस्थिती आहा. ते एग्रीमेंट कितें म्हणटा की तुम्ही खंयच्याच पद्दतीन रेग्युलर एम्प्लॉयमेंटाचो क्लेम करपाक शकनात. दुसरी गजाल, तुमकां कसलोच बेनिफिट मेळचो ना. नो वर्क नो पे, लीव तुमकां मेळची ना, बाकीचे अदर बेनिफिट्स तुमकां मेळचे ना. अशी कंडिशनां घालून जर एग्रीमेंटाचेर सायन कर म्हणून जर 10 वर्सां काम करपी कामगारांक सांगले जाल्यार ते कशे सायन करतले. म्हाका दिसता ह्या गजालीचेर गोंयचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि गोयचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी ह्या गजालीचेर सिरियसली विचार करचो पडटलो. आता IPHPतले हे जे पेशंट अटेंडंट आसात तांच्या उपरांत मागीर MTSची भरती जाली रेग्युलर, ते फूल पगार घेतात आणि हे 10 वर्सां काम करून हे पेशंट अटेंडंट तांकां 19,000 फक्त पगार मेळटा. म्हटल्यार तांचेर जो अन्याय, गरीब भुरगे आणि ह्या गरीब भुरग्यांक अशा पद्दतीन आता 10 वर्सां सर्व्हिस करून सरकार जर असो सतायता जाल्यार मागीर सबका साथ आणि सबका विकास आणि व्हडल्यो व्हडल्यो गजाली ज्यो आझादी का अमृत काल आणि हो काल आणि तो काल हाचो उपयोग कितें. आता त्या मेमोरंडमान जे सांगतात त्या पद्दतीन सगळ्या कॉन्ट्रॅक्ट स्टाफांक म्हणटात ते हे मेमोरंडम कंपल्सरी. आमी हेर कडेन चौकशी केली, GMC भितरूच कितलेशेच कॉन्ट्रॅक्टाचेर MTS आसात तांकां अशा पद्दतीचो हो एग्रीमेंट दिला काय कितें तर अजून दिवं ना. म्हटल्यार हाचो अर्थ कितें तर टप्प्या टप्प्यान काय बारीक बारीक लोकांक धरून हो एग्रीमेंट सायन करून घेवपाचो हो सरकारचो प्रयत्न आसा. आमी फाटल्या फावटी कितलेशेच व्हिडिओ अशा पद्दतीच्या कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफाच्या बाबतीत काढलेलो आसा. ऑलमोस्ट 5,000 वयर लोक आयज सरकारी सेवेन कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात आणि सरकार हो पुरायपणान तांची पिळवणूक करता, एक्सप्लॉयटेशन करता. सुप्रीम कोर्टाचे 2 ऑर्डरी आमी सांगलेले आसात, एक्सप्लेन केल्ले आसात.
आणि त्या दोनूय ऑर्डरी भितर सुप्रीम कोर्टान क्लियरली सांगला की जे पोस्ट परमनंट भरपा खातीर आसात त्या पोस्टाचेर जर कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ जर काम करतात बरीच वर्सां जाल्यार तांकां रेग्युलर तांकां नोकरी मेळपाक जाय म्हणून. म्हणून सरकार हाचेर कांयच पावलां मारिना. फाटले फावट विधानसभे भितर मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केल्लो की हांकां आमकां रेग्युलर करपाक मेळना त्या खातीर आमी तांच्या खातीर एक स्कीम काडटले म्हणून. आता ज्या वेळार मुख्यमंत्र्यांनी तो स्टेटमेंट केल्लो ताच्या उपरांत सुप्रीम कोर्टाचो एक जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया म्हणून एक ऑर्डर जाल्ली आसा आनी तातूंत क्लियरली मेन्शन केल्लें आसा की दीर्घकाळ जे कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात तांकां रेग्युलर एम्प्लॉयमेंट मेळपाक जाय म्हणून. म्हटल्यार सरकारची सेन्सिटिव्हिटी ही पुरायपणान गेल्या काय कितें? ह्या 5,000 कॉन्ट्रॅक्टाचेर काम करपी भुरग्यांचे ह्या सरकाराक कांयच पडलेलें ना. आणि आता 10 वर्सां 12 वर्सां काम केल्ल्या मनशांक तुम्ही एग्रीमेंट दितले आणि त्या एग्रीमेंटाचेर बरयतले अट घालतले की तुम्ही रेग्युलर एम्प्लॉयमेंटा खातीर क्लेम करपाक शकना, तुमकां लीव मेळपाक शकना, नो वर्क नो क्लेम. खंयचो मूर्ख मनीस तेचेर सायन मारतलो? एक तर तो मूर्ख आसचो पडटलो, परिस्थिती फुडल्यान तो शरण वचचो पडटलो, नाजाल्यार कोण तेचेर सायन मारतलो? अशी ही सतावणूक जर सरकार ह्या आमच्याच गोंयकार भावा भयणांचेर जर करता आसत जे कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात गेल्यार मागीर ताचो अर्थ कितें उरलो? आता हे कॉन्ट्रॅक्टाचेर जे काम करतात ते रेग्युलर कामगारापेक्षा चड काम करतात. जे काम रेग्युलर कामगार करतात तेच काम ते करतात. मागीर समान नो वर्क नो वेज जर तुम्ही म्हणटात जाल्यार सेम वर्क सेम वेज कित्याक ना? घडये तो कॉन्ट्रॅक्टाचेर आसूं पूण तो जितले दीस कॉन्ट्रॅक्टाचेर काम करता आणि फुल टाइम फुल एम्प्लॉईसाच्या तोडीचे काम करता जाल्यार ताका फुल पेमेंट मेळपाक जाय. म्हटल्यार ह्या कामगाराची ही कसली कामगार धोरणां सरकारची? कामगाराचे फक्त एक्सप्लॉयटेशन करप आणि सरकार प्रायव्हेट सेक्टराक धमक्यो दिता की तुम्ही एक्सप्लॉयटेशन तुमकां करपाक मेळचें ना. सरकारूच सगळ्यात व्हडलो एक्सप्लॉयटर जाल्लो आसा ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल कामगाराच्या बाबतींत. म्हाका दिसता हो पुरायपणान इनजस्टीस. तुम्ही त्या लोकांच्या जखमेचेर मीठ चोळपाचें काम करतात. त्या लोकांक जी फाटली 5, 10, 15, 20, 25 वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात. PWD खात्यान इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान तर कॉन्ट्रॅक्टाचेरूच रिटायर जाल्ले मनीस आसात. ही इतली बेजबाबदारपणां ह्या सरकारा भितर, ऑफकोर्स ह्या सरकारा भितर म्हणजे फाटली जी सरकारां आसात तेणी केल्ली कंटिन्यू हो वारसो म्हणटात तो हेवूय सरकार आयज फुडें व्हरत आसा. म्हाका दिसता हे एक्सप्लॉयटेशन ताबडतोब बंद जावपाक जाय. ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल वर्करांक न्याय मेळपाक जाय. ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान PWDन कितलीशीच वर्सां तांकां सोसायटी म्हणून केली, टेम्पररी स्टेटस म्हणून केलो आणि तांचे तेच एक्सप्लॉयटेशन सुरू आसा. म्हाका दिसता पुराय त्यांचे आयुष्यभर तांची अशा पद्धतीचे एक्सप्लॉयटेशन ह्या सरकारान करचे न्हू. ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल कामगाराच्या बाबतीत सरकारान ठोस निर्णय घेवचो. जर खरेंच तुमकां दिसता की बाबा सगळ्याच लोकांक तुम्ही रेग्युलर ह्याच्या भितर आस्पाव करपाक शकना पूण जांचो जावं शकता तांकां पयल्या फेसीन तुम्ही आस्पाव करचो आणि जांकां जावपाक शकना तांच्या खातीर तुम्ही वेगळी स्कीम काडून तांच्या खातीर कितें तरी एक प्रोविजन करचें जेणे करून इतली वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर काम केल्या उपरांत नोकरी सोंपतकूच कांयच ना अशें तांचें जावंक जायना. सरकारान हो विशय सिरियसली घेवचो. हो एग्रीमेंट म्हणटात जे कितें प्रकरण IPHPन जे हाडलां तें म्हाका दिसता फाटीं घेवचें आणि त्या गेली 10 वर्सां काम करपी त्या कामगारांक बेगींतल्या बेगीन रेग्युलर करचे. हेल्थ मिनिस्टर आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर हांचो आयज वाडदीस आणि त्यांच्या वाडदिसाच्या आदलेच दिसा तुम्ही ही एग्रीमेंटाची कॉपी तांकां दिता. म्हटल्यार ही वाडदिसाची भेट काय कितें? ज्या लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी गोंया भितर ही BJP रुजोवपा खातीर योगदान दिलें, 2 फावटी पक्षाचे अध्यक्ष जाले, भाजपा सरकारचे मुख्यमंत्री जाले, घडये ते आयज BJPन ना. पुढून तांच्या बाबतीत जर ही अशी वागणूक जाल्यार मागीर आता जे नवे येयल्या नवे अवतार वॉशिंग मशीनासून धुवन जे येयल्या तेंची फुडें कितें गत जातली? म्हाका दिसता BJPन ह्या विशयाचेर सिरियसली विचार करचो पडटलो. आयज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी स्पेशली वचोन पार्सेकर सरांचे आयज वाडदिसाक तांकां परबी भेटयल्या. पुणून तांच्याच बाबतीन तांच्या सरकारच्या भाजपाच्या सरकारच्या वेळार ते आरोग्य मंत्री आसताच्या वेळार जे पेशंट अटेंडंट तांणी अपॉइंट केल्ले, बरे ते सगळे पेशंट अटेंडंट मांद्र्यातलेच अशेंय तर गजाली ना. गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांतले हे भुरगे आसात, गरीब कुटुंबातले हे भुरगे आसात. तांची अशा पद्धतीची सतवणूक तुम्ही करता आणि वचोन पार्सेकर सराक बुके दितात. हे कितें? ही थट्टा बंद करची. ह्या आमच्या गोंयकार भाव भयणांची थट्टा बंद करची.
फक्त राजकारणाचेर लक्ष दवरून आणि निवडणुकीच्या वेळार कॉन्ट्रॅक्टाचेर, डेली वेजीसाचेर नाजाल्यार सोसायटीचेर आमच्या भुरग्यांक भरून त्यांचे लायफ पिड्ड्यार करपाचें काम हे सरकार करता. हे सरकार म्हटल्यार सगळी सरकारां करत येयला आणि ही संस्कृती अशाच पद्दतीन फुडें चलत आसा. ही स्टॉप जावपाची गरज आसा. प्लीज स्टॉप दिस. ही सतावणूक बंद करा. ही सतावणूक बंद जावपाक जाय. म्हाका दिसता सरकाराचेर खरोच विचार करतलो आणि सोसायटी समाज जो आसा तो समाजूय ह्या बाबतीत सरकाराचेर दबाव हाडटलो आणि सरकारा कडल्यान अशा पद्दतीन आमच्याच गोंयकार भाव भयणांची ही सतावणूक जी चल्ल्या ते बंद करपाक लागून आमी सगळ्यांनी एकठांय जावन ह्या विशयाचेर म्हाका दिसता आवाज काडचो पडटलो. येता त्या विधानसभेन हांव आवाहन करता सगळ्या आमदारांक, सरकारांतल्या आमदारांक आणि विरोधकांतल्या आमदारांक की ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांच्या बाबतीत कितें तरी ठोस निर्णय येता त्या विधानसभेन जावचो. सरकार परतून सांगता की आम्ही त्यांच्या खातीर ही स्कीम हाडटले, त्यांच्या खातीर ती स्कीम हाडटले. पॅरा टिचरांची थंय सतावणूक सुरू आसा. हे कितें चल्लां? आणि हे सगळे आमचे गोंयकार भाव भयणां तांकां कशा पद्दतीन तुम्ही सतयतात? तांकां जेन्ना तुम्ही कामाक लायतात तेन्ना तांकां तुम्ही सांगतात पयलीं लाग रे तूं, मागीर पळोवया रे, मागीर तुका परमनंट करया रे, आनी मागीर तांकां फसोवन भितर घेतात. परिस्थितीक शरण गेल्ले हे लोक आयज ती नोकरी सोडू शकना कारण त्यांचे कुटुंब त्या नोकरेचेर चलता. ते फक्त टाइमपास करपाक म्हणून नोकरी त्यांच्यानी धरूंक ना. आणि मनशाच्या परिस्थितीचो जर गैरफायदो जर सरकार घेत असत जाल्यार मागीर ह्या सरकाराक आमी लोकोपयोगी अंत्योदय सरकार कशें म्हणपाचें? सरकाराचेर विचार करतलो आणि ह्या सगळ्या आमच्या कॉन्ट्रॅक्च्युअल काम करपी भाव भयणांक न्याय दितलो अशी अपेक्षा आमी करया. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.